नमस्कार मंडळी, नारकर ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। 30 डेज ऑफ चॅलेंजमधला दिवस आहे आपला 14वा आणि आज आपण अशा एका गोविंदा पथकाला भेट द्यायला आलेलो आहोत सांताक्रूजला। श्री अष्टविनायक गोविंदा पथक या गोविंदा पथकाला आज आपण भेट द्यायला सांताक्रूजला आलेलो आहोत आणि त्याच गोविंदाचा आतापर्यंतचा जो अनुभव आणि त्यांचं जे काय अप्स अँड डाऊन्स होते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असणार आहे। चला तर मग आता आपण व्हिडिओ सुरू करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन व्हिडिओ असतील तर तुम्हाला सर्वप्रथम दिसतील। चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया। नमस्कार मंडळी, आणि आता आपल्यासोबत श्री अष्टविनायक गोविंदा पथकाचे प्रशिक्षक जोडले गेलेले आहेत श्री गणेश पाटील, आणि आता आपल्याला ते त्यांच्या गोविंदा पथकाची माहिती सांगणार आहेत। सर सांगू शकता? श्री अष्टविनायक बाल मित्र मंडळ सांताक्रूज पश्चिम आमच्या या गोविंदाची सुरुवात झाली 2000 सालापासून। 2000 सालापासून सुरुवात झाली। ती पहिली म्हणजे क्राऊड मॅनपॉवर ही खूप कमी होती। मॅनपॉवर कमी असताना सुरुवातीला आम्ही 5 थर लावले, हळूहळू 6 थर लावले। सुरुवात ही अशी 5 थर 6 थरपर्यंत राहिली। 2007मध्ये आम्ही 7 थर लावले आणि 2008मध्ये सुद्धा 7 थर आणि 2012मध्ये आम्ही 8 थर लावले आणि 2012मध्ये 8 थर लावले। थोडीफार मॅनपॉवर वाढत गेली। मॅनपॉवर वाढताना आम्ही 2013मध्ये एक 9ची ट्राय केली काळा चौकीला परळला। तिथे आम्ही अयशस्वी झालो, परंतु आम्ही हिंमत तर हारलो नाही। ही अशीच प्रथा ही आणि संस्कृती जपताना आज आम्ही आकाशाला कशी गवसणी घातली हेच आम्हाला काही कळलं नाही। असा आमचा हा प्रवास सुरू राहिला आणि आज आमची 2023मध्ये जरी 2018पासून प्रो गोविंदा चालू होता, परंतु 2023ला जेव्हा मॅटवरती आला त्यावेळेला आम्ही एंट्री केली 2023मध्ये प्रो गोविंदाची आणि 2023च्या प्रो गोविंदामध्ये आम्ही टॉप 10मध्ये होतो आणि 8व्या क्रमांकाला असताना आम्हाला थोडंसं तिथून काही निसटता प्रवास करता आला। असा आमचा प्रवास राहिलेला। आज आम्ही 2025मध्ये आमच्या या मंडळाचं अष्टविनायक बाल मित्र मंडळाचं रौप्य महोत्सव आहे आणि काहीतरी आमचं विजन आहे। या विजनमध्ये आमचं स्वप्न आहे, ते स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे। आणि सर आता तुम्ही जसं बोललात की मंडळाने आतापर्यंत तुम्ही तर अपडाऊन सांगितलंच आहे, आणि असा मंडळाचा एक टर्निंग पॉईंट कुठे होता की ती स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये जाऊन तुम्ही थर लावलेत किंवा एक अशी कोणती कॉम्पिटिशन होती की त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही भाग घेतला आणि तिकडे तुम्हाला एक वेगळाच गोविंदा पथकाला एक वेगळीच ओळख भेटली? जसं पाहिलं तर गोविंदा पथकाचं टर्निंग पॉईंट म्हटलं तर आम्हाला आमच्यासाठी रेडबुल होतं। रेडबुल जोडके तोड आणि धावत जायचं 20 फूट आणि तिथे जाऊन 5 थर लावायचे, असं तो टर्निंग पॉईंट झाला। तिथून आमच्या मुलांना एक होप्स येत गेला। त्याच्यानंतर 2023ला तो प्रो गोविंदा चालू झाला, त्याच्यापासून आणखीनच होप्स वाढत गेला मुलांना। आणि आज मॅनपॉवर ही खूप झालेली आहे। मॅनपॉवर असल्यानंतर पैशाची बाब ही आम्ही कधीच विचार केलेला नाही। पैसा आज आहे तर उद्या नाही, पण आमच्याकडे मॅनपॉवर वाढत गेली आणि आज आमचं टर्निंग पॉईंट तिथून सुरू झालेलं आहे। आजपर्यंत प्रवास चांगला सुखाचा झालेला आहे। आणि सर 2025मध्ये कोणतं स्वप्न घेऊन श्री अष्टविनायक गोविंदा पथक उतरणार आहे? 2025मध्ये स्वप्न म्हणजे का आज रौप्य महोत्सव असल्याकारणाने सर्वांची इच्छा आहे की आम्हाला 9 थर लावायचेच आहेत आणि स्वप्न व्यवस्थितरित्या आम्हाला पार पाडायचे आहेत। जसे 9 थर 8 थर उतरवतो लावून, तसेच 9 थर उतरवायचे लावून। आणि सर कोणालाही इजा नाही होणार याची जास्त काळजी घेतली जाईल। आणि सर अजून माझा एक शेवटचा प्रश्न असेल की आता जो काय मैदानातला खेळ न राहता हा मॅटपर्यंत गेलेला आहे, तर त्याबद्दल तुम्ही ॲज अ मार्गदर्शक म्हणून काय बोलू शकता? आज प्रो गोविंदा आल्यापासून खरोखरच एक वेगळी ओळख झालेली आहे या विभागामध्ये, या गोविंदा पथकाची। आणि आज जेव्हा सुरू केलं आहे जो प्रताप सर नाईक सरांनी आणि त्याला साथ दिली आहे त्यांच्या चिरंजीव पूर्वेश सर नाईकांनी, हे खरोखरच एक गोविंदांना प्रत्येकाची आपली ओळख दाखवता येईल। ओके, धन्यवाद। खूपच सुंदर अशी माहिती दिली आणि मी सुद्धा श्रीकृष्णचरणी हीच प्रार्थना करीन की जे काही 2025 श्री अष्टविनायक गोविंदा पथकाचे स्वप्न असतील ते पूर्ण होऊन दे। थँक्यू। प्रयत्नाला सुरुवात झालेली आहे, तर बघूया आता आपण किती थर लावणार आहे। 2 थर तर यशस्वीरित्या चढलेले हे आवाज कमी रे। आणि 3रा थर सुद्धा चढलेला आहे यशस्वीरित्या।
5 थरांचा प्रयत्न असणार आहे हा. आणि 5 थर यशस्वीरित्या उभे राहिलेले सुद्धा आहेत. यशस्वीरित्या असे 5 थर उभे राहिलेले आहेत. पहिल्याच प्रयत्नात असे यशस्वी असे 5 थर लावलेले आहेत आणि प्रॅक्टिसला सुरुवात केलेली आहे. मंडळी आणि आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मंडळाचे सचिव. तर दादा तुझं नाव सांगून तू मंडळाची माहिती सांगू शकतोस. नमस्कार, माझं नाव अनुज एकनाथ गायकवाड. मी श्री अष्टविनायक बाळ मित्र मंडळाचा सचिव. पण मी सगळं व्यवस्थापक बघण्यासाठी मला म्हणजे त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळतं. त्यांनी तुम्हाला आता जी माहिती सांगितली मंडळाची ते म्हणजे आमचे प्रशिक्षक श्री गणेश पाटील यांनी जी सगळी माहिती सांगितली त्याच्या आधिपत्याखाली मी सगळे मंडळाचे व्यवस्थापक बघत असतो आणि सगळे आमचे जे सहकारी आहेत त्यांच्यासोबत मी राहून छोटासाच बाळगोपाळ आहे या मंडळाचा. माहिती सांगायची जशी दादांनी सांगितली त्या पद्धतीने मंडळाची स्थापना 2000 साली झाली. मंडळाने म्हणजे पूर्ण गल्लोगल्लीत पहिले आमचा दहीहंडी उत्सव चालायचा. म्हणजे त्यावेळेला असं म्हणजे एवढं मोठं नव्हतं की महाराष्ट्रभर फिरणं मुंबईभर फिरणं, पण आमचं 5 थर 7 थराचं स्वप्न ते आम्ही त्यावेळेला पूर्ण करतो. 2007 साली आमचे 7 थर लागले. सातत्याने आम्ही ते 7 थर पूर्ण यशस्वी करत होतो. पूर्ण खार, बँड्रा, सँटाक्रूज, अंधेरीपर्यंत आमच्या या मंडळाचं उत्कृष्ट नाव होतं. 2011 साली आम्ही 8 थराचा प्रयत्न केला, पण तो कुठेतरी तो आमचा अयशस्वी झाला. पण 2012 साली आमचा वरळीला जांभुरी मैदानला आमचा 8 थराचा यशस्वी प्रयत्न झाला. त्यानंतर आम्ही त्या वर्षात 2012मध्ये कंटिन्यू चार ठिकाणी आम्ही 8 थर लावले. त्याच्यामध्ये आम्हाला 2012 साली प्रताप सरनाईकजी यांच्याकडे आम्हाला जी विठ्ठलाची मूर्ती मिळाली त्याची स्थापना आम्ही 2013 साली आम्ही विठ्ठलाची मूर्ती स्थापन करून आषाढी एकादशी करतो. त्या आषाढी एकादशीचा आमचा हा 13वा वर्ष होता. ते सातत्याने आम्ही सण जोपासत आलो. त्यानंतर आला 2013मध्ये आमचं स्वप्न होतं की जसे 12मध्ये 8 थर पहिल्याच वर्षी यशस्वी 8 थर लावून आम्ही उतरवले. पण आम्ही स्वप्न एक पकडलं की 9 थराचं स्वप्न पकडलं, कारण की 2012ला बऱ्याचशा मंडळांनी 9 थर लावलेले. तर आम्ही पण स्वप्न पकडलं की कुठेतरी आपण पण 9 थरापर्यंत पण पोचू शकतो. आम्ही पहिलीच ट्राय म्हणजे आमच्या 2-3 ट्राय झाल्या, पण सगळ्यात पहिली ट्राय आमची जर तुम्ही बघितली आम्ही तुम्हाला तो फोटो दाखवू. वाटलं की बाबा आमच्या प्रशिक्षकाने आम्हाला खूप काहीतरी आम्हाला शिकवलं आणि आमच्या मुलांनी पण ते सातत्याने ते आम्हाला टिकवलं आणि आम्ही कुठेतरी 9 थरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि 8 थर तर आम्ही तेव्हापासून 2012 पासून ते 2025 पर्यंत आम्ही 8 थर यशस्वी लावण्याचा आणि उतरवण्याचा प्रयत्न करतो. कारण की आपल्या सगळ्यांचं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या सगळ्यांचं एकच उद्दिष्ट असतं की 0 अपघाताचा दहीहंडी उत्सवात 0 अपघाताचा झाला पाहिजे हे आमचा प्रयत्न असतो आणि त्यासाठीच आम्ही प्रयत्नशील असतो. त्यानंतर आज 2014मध्ये कुठेतरी आमचा खडतर प्रवास झाला, त्यामध्ये आमचं थोडी दुखापत झाली. नंतर आलं 2015मध्ये जसं तुम्ही महाराष्ट्रभर बघितलं की त्यावेळेला बोलबाला होता म्हणजे तो आपला रेडबुल जोड ते तोडमध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं. पण 2015ला कुठे आम्हाला अपयश नाही आलं. पण 2016मध्ये आम्ही चांगला प्रयत्न केला, आम्ही सराव उत्कृष्ट केला आणि 2016मध्ये आमचा त्या रेडबुलमध्ये सेकंड प्राईज आलं. सेकंड प्राईज आल्यानंतर आम्हाला कुठेतरी
आशा वाटली. आम्ही सातत्याने 2016, 17, 18 3 वर्ष सातत्याने रेडबुल खेळत होतो. त्यानंतर मग 19मध्ये रेडबुल आला, त्यात पण आम्ही चांगलं उत्कृष्ट केलं. नंतर 2020मध्ये कोविड आला, 20, 21, 22 कोविडमध्ये गेला. त्यामध्ये आम्ही आमची संस्कृती जपत आमच्या इथे या विभागातच आमचा गोविंदा खेळवला. त्यानंतर 22मध्ये आम्ही पुन्हा आमचे यशस्वी 8 ठरला आहे. फक्त एक आमच्या मंडळाचं की आम्ही 8 ठराचा जो प्रवास आहे सातत्याने चालू ठेवला. म्हणजे कोविड नंतर सुद्धा आम्ही 8 ठर यशस्वीपणे प्रयत्न केला आणि तो यशस्वी केला. 2023मध्ये रेडबुल असते, रेडबुल 2018मध्ये होता, पण आम्ही ठाण्याला जाऊन त्या प्रोमध्ये आम्ही पार्टिसिपेट नाही केलं, कारण की तिथे 12 मंडळ होती. त्यामुळे नामचीन 12 महाराष्ट्रातली मंडळं खेळत होती, त्यामुळे आम्ही कुठेतरी तिथे पार्टिसिपेट नाही झालो. ही आम्हाला कुठेतरी त्यावेळेला खंत होती. पण जेव्हा 2023मध्ये प्रो गोविंदा आला, त्या प्रो गोविंदामध्ये आम्ही यशस्वी आमची चाचपणी केली. आम्ही उतरलो त्यात आणि आम्ही टॉप 7मध्ये आलो. 7व्या नंबरला आमचं प्रो गोविंदामध्ये नाव आला. पण कुठेतरी आमचं थोडंसं आमचं म्हणतात ना की त्या मोठ्या गोविंदामध्ये खेळण्यात आमचं कुठेतरी आम्ही हे होतो. पण ठीक आहे, आम्ही 7व्या क्रमांकाला आलो. आम्हाला त्यातच अभिमान वाटला, कारण की आमचं पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या या श्री अष्टविनायक बाळ मित्र मंडळाचं नाव झालं. 24मध्ये पण आमचा प्रयत्न चांगला होता. थोडा कुठे आमचा सराव आम्हाला वाटतं की आमचा थोडा सराव कमी पडला, पण आम्ही कुठे डगमगलो नाही. 2024मध्ये 8 ठर यशस्वी उतरवण्याची दहीहंडीच्या दिवशी आम्ही 4ही ठिकाणी यशस्वीपणे 8 ठर उतरवले. आणि 2025मध्ये आम्ही सराव म्हणून 2 महिने अगोदर केला. आणि पहिल्याच दिवशी ज्या पद्धतीने 7 ठर लावले, पहिल्याच दिवशी यशस्वीपणे 2025चे यशस्वी पहिल्याच दिवशी 7 ठर लावून 7 ठर उतरवले. आणि आमची आता जे 2013ला जो स्वप्न राहिलं आमचं 9 थराचं, या 2025चं आमचं रौप्य महोत्सवी वर्ष, त्या वर्षामध्ये आमचं 9 थराचं स्वप्न पूर्ण करण्याचा कुठेतरी आमचा प्रयत्न असणार आहे. आणि दादा, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक गोविंदाची मंडळ काळजी कशी घेत असतं, म्हणजे कोणत्या रूपाने मंडळ काळजी घेत असतं? काळजी घेण्याचं म्हणजे पहिलं असतं ते आपल्याला जे पूर्वीपासून चालत आलं आहे की इन्शुरन्सचं, तर आम्ही मंडळाकडून इन्शुरन्स करत असतो. तसंच गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र सरकारकडून सुद्धा इन्शुरन्स घेत असतो, त्यात सुद्धा आम्ही घेतो. आणि इतरत्र बघायला गेलं तरी पण आम्ही आमचं प्रत्येक मंडळात जो येणारा बाळगोपाळ असतो हा आमचा कुटुंब आहे. त्या हिशोबाने आम्ही कुटुंबाच्या हिशोबाने सुद्धा आमच्या बाळगोपाळाची आम्ही व्यवस्थित काळजी घेत असतो. बाबा त्याला कुठे दुखापत, हा 2 महिन्याचा सराव आम्ही ह्याच्यासाठीच करतो की कोणाला दुखापत होता कामा नये. हंडीचा दिवस हा एकच असतो, ते 12 तास असतात, पण ही 2 महिन्याचा सराव का करतो, कारण की जो 8व्या 9व्या थरात जो पोरगा जाईल तो शेवटच्या थरापर्यंत उतरेपर्यंत तो यशस्वी उतरला पाहिजे, याच्यासाठीच आम्ही 2 महिन्याचा सराव करतो. म्हणून आम्ही जेणेकरून प्रयत्न करतो की अपघात हा पूर्णपणे शून्य झाला पाहिजे. तर दादा, खूपच अशी सुंदर अशी माहिती दिलेली आहेस तू, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार मंडळी, आणि आत्ता आपल्यासोबत एक रील स्टार जुळलेला आहे, या गोविंदा पथकातलाच आहे.
अभिषेक बाईत त्याचं नाव आहे आणि आता तो आपल्याला या गोविंदा पथकाची माहिती आणि त्याचा आत्तापर्यंतचा अनुभव सांगणार आहे. तर तू सांगू शकतो मित्रा. तर मला अष्टविनायक गोविंदा पथकामध्ये म्हणजे जॉईन व्हायची इच्छा तेव्हापासून झाली, जेव्हा प्रो गोविंदामध्ये आमच्या गोविंदा पथकाने चांगला परफॉर्मन्स केलेला आणि चांगलेच रनरअप होते. तेव्हापासून खूप इच्छा झाली की आपल्या ह्या गोविंदा पथकामध्ये असं जुळायचं आणि माझे बहुतेक मित्र ह्याच गोविंदा पथकातले आहेत. तर असं खूप म्हणजे वाटलं की ह्या गोविंदा पथकामध्ये जावं. आणि तुला असं का वाटतं की तुला श्री अष्टविनायक गोविंदा पथकामध्ये जावं असं का वाटलं? काय त्याच्या मागचा रिझन होता? कारण आता ह्यावर्षी नवतर लावण्याची सर्वांची इच्छा आहे आणि ती इच्छा यावर्षी आम्ही पूर्ण करणार आहे. तर सर्वांचं म्हणजे एकजुटीने यायचं हे सर्वांचा एक हेतू होता. तर माझा पण तोच हेतू आहे की सर्व सोबत येऊन जेव्हा आपण थर लावू तेव्हा कुठे नवतर लागतील. तर त्यासाठी या गोविंदा पथकामध्ये. आणि आता मी अजून तुला एक माझा शेवटचा प्रश्न असणार आहे की जेव्हा तू थरामध्ये आलेलास, जेव्हा तू पथक जॉईन केलेलास तेव्हा तुझी पोझिशन काय होती आणि आता तू कोणत्या पोझिशनला उभा असतोस? जेव्हा मी जॉईन झालेलो थरात तेव्हा पण सेकंडवरतीच होतो पाठीमागे शिडीला आणि यावर्षी पण सेकंडलाच आहे. पण जर गरज पडलीच थरामध्ये तर वरती जाऊ शकतो. म्हणजे जेवढा लोड घेता येईल 9 थरासाठी तेवढा सहन करण्याची शक्ती आहे माझ्यामध्ये. आहेत असा एक गोविंदा जो की पूर्ण गोविंदा जसा श्री अष्टविनायक गोविंदा पथकाची जेव्हापासून स्थापना झाली तेव्हापासून तो या गोविंदा पथकामध्ये खेळतोय आणि तेव्हा तो 10 वर्षाचा होता आणि आत्ता त्याचं वय 25 तर असेलच ना आता, 33 वर्षाचा त्याचं वय आणि तो 10 वर्षापासून खेळतोय. म्हणजे जवळपास तो 23 वर्ष हा गोविंदा खेळतोय, गोविंदाची सराव करतोय, प्रॅक्टिस हा श्री अष्टविनायक गोविंदा पथकासाठी खेळतोय. तर आता तो दादा आपल्याला त्याची थोडी माहिती सांगणार आहे. तर दादा सांगू शकतो. नमस्कार. 2005 साली श्री अष्टविनायक बालमित्र मंडळामध्ये माझी एंट्री झाली. लहान होतो खूप आणि त्याचं बोलणं म्हणजे मी आमच्या गलीपासून म्हणजे मी तिथं बघायचो गोविंदा कसा आहे, कसं असेल, हे सगळं मी करू शकतो का. लहानपणी ह्या गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर मला वाटलं की काहीतरी ह्या गोष्टीसाठी मी करू शकतो, मी माझ्या मंडळालाही सपोर्ट पूर्णपणे देऊ शकतो. तर मी त्यामध्ये एंट्री केली. त्याच्यानंतर मला ललित पुलारे करून आहे, त्यांनी मला सगळ्या गोष्टी शिकवल्या की ह्या गोष्टी अशा अशा असतात, असं चढायचं असतं, गोविंदाला कसं समजायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांनी शिकवल्याच्या नंतर मी स्वतः प्रॉपर त्या गोष्टीसाठी 7व्या थरावरती पूर्णपणे सलामी दिली. त्याच्यानंतर मला वाटलं की कारण की खूप काही गोष्टी असतात त्या कंट्रोल करायला लागतात की खाली जमीन आहे त्याच्यावरती आपण फुल हेवी जाणार आहे, खूप उंचावरती जाणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय पुढे करायचं आणि काय नाही ती भीती तर निर्माण असायची मनामध्ये, पण काहीच करू शकत नव्हतं. पण आपल्याला माझ्या मनामध्ये जिद्द होती की मी करू शकतो ह्या गोष्टीसाठी. त्यानंतर 2007 साली मला सेकंड टॉपर म्हणून एक अभिमान भेटला मंडळाचा की तिथे तू आता सेकंड टॉपर म्हणून आहेस. त्याच्यावरती मला एक मुलगा होता, तो मी यशस्वीरित्या त्याला पूर्णपणे उभा केला. माझ्या खाली तोच ललित पुलारे, तोच मला सांभाळायचा सिरियल एका मारून. त्यानंतर ह्या गोष्टी पुढं वाढत गेल्या आणि 2009 साली 8 थराची आम्ही यशस्वी सलामी देऊन पूर्णपणे खाली उतरलो आणि तिथून मला पूर्ण पॅरेग्राफ समजलं की ह्या गोष्टी अशा सांभाळायला लागतात आणि पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणायला लागतात. म्हणजे ह्याच्यामुळे दुखापत नाही होऊ शकत आणि हे सराव हा नक्कीच करावा, कारण की त्याच्यामध्ये दुखापत होणार नाही ह्या गोष्टीची. गोविंदा हा प्रत्येकाने सराव झालाच पाहिजे, त्याशिवाय असंच कोणी जाऊन तिथे उभं राहू शकत नाही आणि काही करू शकत नाही. त्यानंतर 2013 साली 9 थराची यशस्वीरित्या आम्हाला सलामी द्यायची होती, पण थोडक्यासाठी तिथे आम्ही हरपलो आणि तिथून आमचे मनोरे कोसळले गेले. त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी होत्या त्या 14पासून सुरुवात झाली. 8 थर मारायची कंटिन्यू चालूच होती, ते आज 24पर्यंत हे चालूच आहे. मध्ये कोविड आलं त्याच्यानंतर पण 8 थर आमचे यशस्वीरित्या आहेतच. आणि आता ह्या वर्षी 2025 आहे आणि रौप्य महोत्सव वर्ष आहे आमचं. तर त्या गोष्टीसाठी आम्ही खूप काही मेहनत करतो आहे की 9 थर आमचे पूर्णपणे स्वप्न आहे मुलांचं पूर्ण, ते पूर्णपणे आम्ही यशस्वीरित्या करणार आहोत. आणि हे मुलांचा पाठिंबा आणि पूर्ण लहान मोठा सगळेपणे एकत्र असणार आणि ते 9 थर आम्ही सलामी देऊन दाखवणार आणि अष्टविनायक सांताक्रूझ पूर्ण नाव आम्ही गंभीररित्या पूर्णपणे यशस्वी करणार आहोत. धन्यवाद. आणि दादा माझा अजून एक प्रश्न असणार आहे, तू वयाच्या 10व्या वर्षापासून हा गोविंदा खेळ खेळतोयस, तर तुझा फॅमिली सपोर्ट कसा आहे, तुला घरातून सपोर्ट कसा असतो? फॅमिली सपोर्ट म्हटलं गेलं तर आईवडिलांना पहिलं विचारलं मी की ह्या गोष्टीसाठी मला जायचं आहे आणि मला करून दाखवायचं आहे. तर ती बोलली तुझी जर डेअरिंग असेल तर तुम्ही
बिंदास जाऊ शकतो आणि जे काय करायचं ते तुझ्या हिमतीवर, म्हणजे ज्या काही गोष्टी मंडळाचा सपोर्ट असणार तो महत्त्वाचा आहे तुझ्यासाठी आणि त्याच्यानंतर तुझी डेअरिंग करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्या हिशोबाने मी पूर्णपणे स्वतःला पूर्णपणे जिद्द केली आणि आजपर्यंत इथपर्यंत प्रवास करतो आणि ह्याच्या पुढे पण असणार आहे. तर धन्यवाद दादा, खूपच सुंदर अशी माहिती दिलेली आहे. फायनली आपण सुद्धा आता निघालेलो आहे. प्रॅक्टिससुद्धा संपलेली आजच्या दिवसाची. खूपच सुंदर पद्धतीने थर लावतात येत आणि रिस्की जरा पण घेत नाही आहेत जास्त, कारण का गोविंदाला अजून खूप टाईम आहे म्हणून प्रॅक्टिसला रिस्क नाही घेते. खूपच योग्य डिसिजन करतात ते आणि त्यांचे जो काय श्री अष्टविनायक गोविंदा पथकाचे जे काय 2025चे स्वप्न असतील ते श्रीकृष्णचरणी मी सुद्धा प्रार्थना करीन की ते 2025चे स्वप्न पूर्ण होऊन दे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.